नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव सर्वेश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी तेजस्विनी यांचा. संध्याकाळी साधारण 3 वाजता सर्वेश आणि तेजस्विनी हॉलवर आली. भटजींनी पुण्याहवसनाची तयारी करायला घेतली. तेजस्विनी मेकअप आवरून पुण्याहवसनाला येऊन बसली. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले आणि जजमानांची गाठ मारली. सगळ्यात आधी भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्याहवसनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा अहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी तेजस्विनीचे गाणे भरून घेतले आणि लगेच तिला हळद लावून घेतली. त्यानंतर तेजस्विनी नीम सांडायला गेली. इकडे सर्वेश पुण्याहवसनाला येऊन बसला. लगेच भटजींनी पुण्याहवसनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा अहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी सर्वेशचे गाणे भरून घेतले आणि लगेच सर्वेशला हळद लावून घेतली. त्यानंतर सर्वेश नीम सांडायला गेला. निमाची आंघोळ करून सर्वेश जानवशाला येऊन बसला. तेजस्विनीच्या आईबाबांनी सर्वेशचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि सर्वेशला माळेसाठी घेऊन आले. 2 मंगलाष्टक होताच तेजस्विनी पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. त्यानंतर तेजस्विनीच्या आईबाबांनी सर्वेश आणि तेजस्विनीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी सर्वेशला दिली. भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. सर्वेशच्या बहिणीने पहिली गाठ मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून सर्वेशने तेजस्विनीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. तेजस्विनीच्या भावाने सर्वेशचा कान करकचून पिळून घेतला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून सर्वेशने तेजस्विनीच्या कानात नवीन नाव सांगितले. त्यानंतर दोघांनी भटजींचा आशीर्वाद घेतला आणि ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहून ग्रुप फोटो आणि अहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. सर्वेश आणि तेजस्विनीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बांकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.